साईराज सावंत. काल आपले ते आंदोलन 2 दिवस चालू होतं रस्त्याच्या बाबतीत आणि त्याचं काम सकाळमध्ये सुरू झालं आहे, पण ते अतिशय फुटपट्टी लावायचं काम इथे सुरू आहे. खड्डे भरतो बोलले, बघू शकता काही ठिकाणी डांबर टाकलेले आहे, काही ठिकाणी हायजीन कॉन्क्रीट. म्हणजे डांबरीकरणाचे रस्ते तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटने तुम्ही भाळणार, काय उपयोग याचा आज. आणि हा सिंपल गोष्ट आहे, सगळ्यांना समजतं की बाबा हे डांबरी रस्ते आहेत, त्याच्यावरती ते खडी आणि कॉन्क्रीट करून ते बुजवले जातं. आता काल आंदोलन झालं होतं, त्यांना काहीतरी सांगायचं म्हणून हे अशा प्रकारचं काम ते चालू आहे. पाहू शकता मंडळातले नागरिक पण आहेत, स्वतः उभे राहून काम करून घेत आहेत. पण हे डांबर टाकताना अतिशय चिंगुलगिरीचं काम चालू आहे. दादांनी काल आंदोलन केलेलं होतं, त्यांच्या आंदोलनामुळे हे काम इथे सुरू आहे. पण इथे अतिशय फुटपट्टी लावायचं काम चालू आहे की हे जो डांबरी रस्ता आहे त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे ते खडी टाकून ते खड्डे बुजवत आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की म्हणजे दिशाभूल इथे केली जात आहे की आज किती दिवस झाले रस्त्याचं काम चालू आहे. माझ्या मते आज जवळजवळ 2 वर्ष झाली की रस्त्याचं काम चालू आहे. राजेवाडी ते आंबळवे ही गाडी डांबरी गाडी आली, पण एवढी चिंगुलगिरी चालू आहे तर बघू शकता. डांबरी रस्ते सिमेंट कॉन्क्रीटने भरले जातात. या गेल्या 2 महिन्यामध्ये किती अपघात झाले, याला जबाबदार कोण? काय नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टर येणार, 2 दिवस करून दाखवणार, परत येते माझ्या मागे. हो का? ना पण तुम्ही डांबरी रस्ते सिमेंट कॉन्क्रीटने भरले तर कसे आहे? पहिली गोष्ट कोण हे आहेत का, कोण आहे का कॉन्ट्रॅक्टर आहेत का? कॉन्ट्रॅक्टर दादा, एक फक्त छोटा प्रश्न होता की डांबरी रस्ते सिमेंट कॉन्क्रीटने भरले जातात का? नाही भरले नाही. आता कसं प्रत्येक गावांचे हे असते रिक्वायरमेंट, काही तर कॉन्क्रीट टाका. बरोबर, आता आम्हाला माहिती आहे डांबरच्या ठिकाणी डांबर टाकते. बरोबर बरोबर पण लोकांच्या अपेक्षा हेच पाहिजे. आता इथं तुम्हाला कोणी सांगितलं? गावाला सांगितलं कॉन्क्रीट टाका. नाही हे पावसामध्ये कसं आहे, आपल्या सगळी गिट्टी खडी सगळी ओली असते, आपण डांबरचं प्रोडक्शन काढू शकत नाही. बरोबर. आम्ही मागणी हीच तुमच्याकडे करत आलो की तुम्ही डांबरीने खड्डे भरा. तुमचं एकच उत्तर आलं त्यांच्याकडे डांबरच नाहीये. पावसामध्ये सगळं म्हटलं बोलत आहे पडल्यामुळे डांबर आपण काढलं. बरोबर बरोबर. दुसरा एक प्रश्न आहे. आपण जेव्हा हे रस्त्याचं काम सुरू केलं ना, तर ह्याला पर्यायी मार्ग म्हणून काय सुचवलेला आहे का? काय कोणतं आता हे रस्त्याचं काम चालू आहे ना, तर पर्यायी मार्ग म्हणून काय काढलेला आहे का? पर्याय मार्ग कसा राहतो, आपण एक पट्टा हां, एका साईडला ट्रॅफिक, ओके ओके. साईडने ट्रॅफिक सोडायचं, तिकडनं चालू करायचं, साईड पट्टी भरायची, पहिले पण ट्रॅफिक चालू करायचं, हा रस्ता काढला. ओके ओके. मग आता ह्याचं पुढचं कसं काय होईल? आता इथे ठीक आहे, एक डांबर काय काही ठिकाणी टाकलेले आहे, मोठे खड्डे पुढे आहेत, ते कसं काय बुजवणार, काय करतात? सेम असंच सेम इमल्शन टाकायचं, डांबर टाकायचं, म्हणजे आता ही खडी तुम्ही पूर्ण काढून टाकणार आहे? ही खडी वरची लूज मटेरियल काढावं लागतं. तसंच आहे काय हे करायचं माझं मत काय करायचं तर प्रॉपर करा, नाही तर मग काम करू नका. नाही, लोकांना विकास पाहिजे पण असं नको. आता एवढं महिनाभरात पाऊस संपल्यावर आपण कॉन्क्रीटच करणार आहे. काम तुमचं खरं आहे, चांगलं आहे, पण काय काय ठिकाणी काय होतं
थोडंफार हे जास्त कमी जास्त होतं. आता एवढे ह्या दिवसाला सांगतो कमीत कमी 15 अपघात झालेत बाईकवाल्यांच्या ह्याच्यामुळे बाईकवाल्यांचे. अजून कुणी काही तक्रार केलेली नाही आहे. पण मरत नाही लोक तक्रार होत हां हे काय म्हणतात तुम्ही गेला नाही ना बरोबर ना. या संघर्ष समितीने जे उपोषण संघर्ष समितीचे जे उपोषण होतं हे उपोषण आम्ही एका अटीवरती सोडलं की आंबडवे ते म्हाप्रळ हा जो रस्ता आहे रस्त्याला पडलेले जे खड्डे हा. आहेत ते खड्डे काँक्रीटने न भरता पूर्णपणे डांबरनेच खड्डे भरले पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या गौरी गणपती सणाला जे मुंबई पुण्यातून येणारे जे चाकरमणी आहेत ह्या चाकरमण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नाही किंवा इथला स्थानिक जो व्यावसायिक आहे जो दुधाचा व्यवसाय करतो जो आपल्या रोजीसाठी हा मंडणगड हे एकमेव असं ठिकाण आहे की तिथंच पोटाचा उदयउरा होऊ शकतो आणि म्हणून लोक खेड्यापाड्यातून इथे येत असतात. मग छोटासा मंडणगड तालुका आहे, मागास तालुका आहे, तरी सुद्धा 2 पैसे मिळतील ह्या इथूनही लोक येतात. आणि जर लोक इथं येत असताना जर त्यांचा जर उद्रेक जर ही लोक करत असतील तर आम्ही मंडणगड तालुका संघर्ष समिती शांत बसणार नाही. आत्ताचं पण जे हे काम आहे हे काम आम्ही इथं आल्याच्या नंतर आम्ही त्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडे फोनद्वारे संपर्क साधून त्यांना तात्काळ इथे त्यांची यंत्रणा बोलवून हे सगळं मटेरियल इथून आपण काढायला सांगितलेलं आहे. आणि याच्यावरती पूर्ण रोलरनी प्रेसिंग करून त्याच्यानंतर डांबर टाकून पूर्ण हा पॅच डांबरने भरायचा आहे. असं हे फक्त मंडणगड पुरतं नाही तर आंबडबे ते म्हाप्रळपर्यंत असं काल त्या संबंधित अधिकारी काल आम्ही उपोषण सोडताना त्यांनी आम्हाला लेखी निवेदन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट तहसीलदार साहेब आता पुरावा म्हणून आहेत आणि त्यांचं सुद्धा आम्ही पत्र घेतलेलं आहे की याची सर्वस्वी जबाबदारी तहसील कार्यालयाची राहील आणि त्या एका अटीवरती आम्ही कालचं उपोषण स्थगित केलेलं आहे. जर काम असंच जर अंधाधुंदीचं चालू राहिलं तर आम्ही आमच्या निर्णयावरती पूर्णपणे ठाम राहून पुन्हा उपोषणाला बसणार. जोपर्यंत या रस्त्याचं काम मार्गी लागणार नाही तोपर्यंत आम्ही या प्रशासनाला आमचा हिसका दाखवू. काय बोलायचं दादा सर दोन फक्त 2 शब्द सांगा फक्त मार्गदर्शन. मंडणगड तालुका संघर्ष समितीने जे पुकारलेलं आंदोलन आहे त्या मंडणगड तालुक्यातल्या जनतेच्या हितासाठी आहे. मग तो बेरोजगार असेल, रोजगार असेल, व्यावसायिक असेल आणि मुंबईमधून येणारा विषयाचा गणपतीचा सण जो आहे त्या सणामध्ये येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये ते दूर व्हावी आणि चांगल्या प्रकारचा सुखरूप प्रवास व्हावा या उद्देशानं हे संघर्ष समितीने आंदोलन पुकारलेलं आहे आणि ते यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचे काल जबाबदारी घेतलेली आहे. आजपासून जर काम सुरू झालं जर नसेल तर उद्यापासून हे संघर्ष समिती परत हे आंदोलन करणार आहे. परंतु आज जर काम सुरू झालं तर ते काम जर पूर्ण होत असेल तर ते थांबणार आहे, जर होत नसेल ते परत हे आंदोलन अशा प्रकारे सुरू होणार आहे. तर आता आपण बघू शकता की इथे आपण मुलाखत घेतली, इथे काम चालू आहे. माझा मुद्दा एवढाच होता की डांबरी रस्ता कॉन्क्रीटीकरण आणि सिमेंट वगैरे टाकून भरला जातो का. कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं की नाही असं काम होत नाही, पण लोकांच्या मागणीमुळे आम्ही हे केलं. कोण लोक होती ही? आपलीच लोकं. पण मला तर वाटत नाही की कोण असं मूर्खपणा करेल किंवा सांगेल. ठीक आहे, झालं ठीक आहे. ह्याच्या पुढे आता हे बघा हे ते अशा प्रकारे चालू आहे. ठीक आहे, चांगलं करतात, खड्डे भरतायत, हे अजून ह्याच्यावर प्रेसिंग केली गेली पाहिजे. याच्या पुढे जेव्हा काम करतील तेव्हा आता जसे नागरिक जागरूक आहेत तसेच नागरिक जागरूक राहिले पाहिजेत. या रस्त्याला कॉलेज आहे, हायस्कूल आहे. आज त्या मुलांचं किती तिथे म्हणजे नुकसान होते. घरानं हायस्कूलला जायला आले, जाताना गाडी गेली बाजूने की असं धुळा उडतो. दिवसभर त्याच कपड्यात त्यांना आमचे शिक्षक सरकारी अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील या रस्त्याचा अवलंब करतात. जाता येताना एखादी गाडी बाजूने गेली की धुळा उडतो. म्हणजे सकाळी 7 वाजता आपण जायचं कामाला धुळायचं अंग घेऊन संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तसंच. तर हे सगळे टाळायचं असेल तर जरा नागरिकांनी जागरूक व्हायला पाहिजे. प्रत्येकाने आपलं समजून इथे काम केलं पाहिजे. आणि आत्ता हे रस्त्याचं काम चालू आहे तर माझं मत असं आहे की जसे आपण बाकीच्या ह्याला एकत्र येतो, काय झालं एखादी घटना घडली की सगळे लगेच तहसीलला जमतं, तसे आता हे काम चालू आहे ना, तर चालू काम आहे तिथे सुद्धा लोकांनी इथे येऊन प्रश्न विचारला पाहिजे, काम नीट उभं राहून करून घेतलं पाहिजे. एवढंच मत आहे. ठीक आहे, आता हे काम चालू आहे ते चांगल्यापणे कसं करून घ्यायचं याच्याकडे आमचं लक्ष राहील. संघर्ष समितीची माणसं आहेत माझ्यासोबत, तर आता इथे उभं राहून आम्ही काम करून घेतोय. धन्यवाद.